रविवार दिनांक 24 मे 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रविवार दिनांक 24 मे 2026 रोजीचे ग्रहमान आणि नक्षत्राची स्थिती पाहता आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी वेगवेगळ्या स्तरावर मोठे बदल आणि अनुभव घेऊन येणारा आहे. तर आज चंद्र आणि इतर प्रमुख ग्रहांची युती काही राशींना भाग्याची भक्कम साथ देईल, तर काही राशींना व्यवहारात आणि आरोग्याबाबत थोडेसे सावध राहण्याचा इशारा देत आहे. आता रविवारचा दिवस असल्याने कौटुंबिक सुख आणि मानसिक शांतता मिळण्यासाठी उत्तम काळ आहे, परंतु व्यावसायिक आघाड्यांवर संमिश्र परिणाम दिसून येतील. जाणून घेऊया आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा राहील. चला तर मग जाणून घेऊया आजचे 12 राशींचे राशी भविष्य. आता आपण बघूया पहिली रास मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तींना हा करिअर आणि व्यवसायात आज नवीन कल्पना अंमलात आणण्यासाठी दिवस चांगला आहे. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आता नोकरदार वर्गाला सुट्टीच्या दिवशीही काही रखडलेली कामे पूर्ण करावी लागू शकतात. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत धनलाभाचे योग आहेत, परंतु नको त्या गोष्टींवर खर्च होणार नाही याची काळजी घ्या. आता नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे झाले तर कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवाल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आता आपण बघितले पहिली रास मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तींची आज करिअर आणि व्यवसायामध्ये कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल. एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. आता व्यापाऱ्यांचा नवीन ग्राहकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे तर आर्थिक बाजू भक्कम राहील. जुनी दिलेली उधारी परत मिळू शकते. आता नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. आता वैवाहिक बाबतीत बोलायचे वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील. आता मानसिक थकवा जाणवू शकतो. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. आता बघूया आपण पुढची रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींच्या करिअर आणि व्यवसायात आज तुम्हाला थोडे चढ उतार पाहायला मिळतील. घाईघाईने कोणत्याही मोठ्या व्यावसायिक निर्णय घेऊ नका. आता ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहिलेले बरे. आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे तर पैशाची देवाणघेवाण करताना सावध राहा. अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे बजेट थोडेसे बिघडू शकते. आता नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे झाले तर मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखाल. जोडीदारासोबत संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. आता डोकेदुखी किंवा डोळ्यांचे त्रास जाणवू शकतात. आता बघूया आपण पुढची रास कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींचा करिअर आणि व्यवसाय यामध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप उत्साहाचा आणि प्रगतीचा राहील. नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आता व्यवसायाचं बोलायचे झाले तर अपेक्षेपेक्षाही जास्त फायदा होईल. आर्थिक स्थितीच्या बाबतीत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे झाले तर कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. आता प्रेम संबंधामध्ये जवळीक वाढेल. आरोग्य उत्तम राहील. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. आता बघूया आपण पुढची रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींचे करिअर आणि व्यवसायात कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा, अन्यथा मतभेद होऊ शकतात. आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे तर आर्थिक लाभ समाधानकारक राहील, पण चैनीच्या वस्तूंवर
अवाजवी खर्च टाळा. नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे तर घरात पाहुण्याचे आगमन झाल्याने वातावरण गजबजलेले राहील. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न होईल. आता उष्णतेचे त्रास किंवा अपचनाची समस्या जाणवू शकते. आता बघूया आपण पुढची रास कन्या रास. आता कन्या राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते आपण आता बघणार आहोत. आता कन्या राशीच्या व्यक्तींना आज करिअर आणि व्यवसायात आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. रखडलेली सरकारी कामे आज मार्गी लागतील. आता विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे तर पैशाचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. लॉटरी किंवा शेअर्समधून अचानक लाभ होऊ शकतो. आता नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे तर भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला मानसिक बळ देईल. आरोग्य चांगले राहील. योगासने आणि प्राणायाम करण्यावर भर द्या. आता बघू आपण पुढची रास तूळ रास. आता तूळ राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. तूळ राशीच्या व्यक्तींना आज करिअर आणि व्यवसायामध्ये कामाचा ताण थोडा जास्त राहू शकतो. ऑफिसमध्ये कोणाशीही वाद घालणे टाळा. व्यवसायात नवीन करार करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत अनावश्यक खर्च वाढू शकतात, ज्यामुळे आर्थिक ओढाताण जाणवेल. बजेटनुसार चाला. नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे तर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, ज्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होईल. मानसिक ताण आणि थकवा जाणवेल. पुरेशी विश्रांती घ्या. आता बघूया आपण पुढची रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या करिअर आणि व्यवसाय या बाबतीत बोलायचं तर आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील. आता नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. आता शारीरिक स्थिती आर्थिक स्थिती पाहता आर्थिक स्थिती मजबूत राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आता नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे तर वैवाहिक जोडीदारासोबत रोमॅन्टिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबातील वातावरण शांततापूर्ण असेल. आरोग्य उत्तम राहील. जुना उत्साह परत येईल. आता बघूया पुढची रास धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसाय यामध्ये आज तुम्हाला विरोधकापासून थोडेसे सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे श्रेय इतर कोणी घेणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायात धीमे पण शाश्वत बदल होतील. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर आर्थिक आवक सामान्य राहील. हुशारीने आणि विचार करूनच खर्च करा. आता नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे तर कुटुंबातील सदस्याशी किरकोळ व कारणांवरून वाद होऊ शकतात. संयम ठेवा. आता आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पाठ किंवा कंबरदुखीचा त्रास संभवतो. आता बघूया आपण पुढची रास मकर रास. आता मकर राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघू. आता मकर राशीच्या व्यक्तींचा करिअर आणि व्यवसायामध्ये आजचा दिवस सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रातील लोकांसाठी उत्कृष्ट आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांना नवे कंत्राटे आणि ऑर्डर्स मिळतील. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत धनलाभाचे चांगले योग आहेत. मनोरंजनावर किंवा प्रवासांवर खर्च होऊ शकतो. नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे तर प्रेम जीवनात गोडवा राहील. मित्रांच्या मदतीने महत्त्वाची कामं पूर्ण होईल. आरोग्य चांगले राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. आता आपण बघूया पुढची रास कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायामध्ये आज कामाच्या ठिकाणी घाई गडबड करणे महागात पडू शकते. आता आपले काम अचूक करण्यावर भर द्या. रिअल इस्टेट किंवा जमिनीच्या व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे तर आर्थिक स्थिती मध्यम राहील.
घरगुती वस्तूंवर किंवा दुरुस्तीच्या कामांवर खर्च होऊ शकतो. नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत बोलायचे तर आईसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. घरगुती वातावरण सुसंवाद राखण्याचा प्रयत्न करा. छातीचे विकार किंवा सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो, काळजी घ्या. आता आपण बघूया पुढची रास मीन रास. आता मीन राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते आपण आता पाहूया. आता मीन राशीच्या व्यक्तींच्या करिअर आणि व्यवसायामध्ये आज पराक्रमात आणि उत्साहात वाढ होईल. नोकरीत सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. छोट्या प्रवासातून व्यावसायिक फायदा होण्याची शक्यता आहे. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे तर आर्थिक लाभ चांगला होईल. जुने कर्ज फेडण्यात यश मिळू शकते. आता नातेसंबंध आणि आरोग्य, शेजारी आणि नातेवाईकांशी संबंध सुधारतील. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा होईल. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही उत्साही आणि ताजेतवाने अनुभवाल. आता हे बघितले आपण 12 राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघणार आहोत आजचा विशेष सल्ला. आता हा आजचा विशेष सल्ला 12 राशींसाठी सारखाच आहे. आजचा रविवार हा विश्रांती आणि आत्मपरीक्षणाचा आहे. वादविवादांपासून दूर राहून कुटुंबाला वेळ दिल्यास मानसिक शांतता लाभेल. तर मित्रमैत्रिणींनो, आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओसह पुढच्या भागात. धन्यवाद.